तर शेतकरी मित्र, सध्या ढगाळ वातावरण खूप राहणार आहे. कारण राजस्थान तसेच दिल्ली या राज्यामध्ये पावसाची शक्यता आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहणार आहे. तसेच शेतकरी मित्र, हे ढगाळ वातावरण सध्या तरी 6 फेब्रुवारीपर्यंत राहणार आहे आणि 2 ते 3 तारखेला काही जिल्ह्यांमध्ये परत महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे. तसेच शेतकरी मित्र, पाऊस देखील आहे. 2 आणि 3 तारखेला नॉर्मल पावसाचा शिडकाव होण्याची शक्यता आहे मराठवाड्यात आणि विदर्भ साईडला. तसेच पाहिलं असता थंडीमध्ये वाढ देखील होणार आहे. तरी शेतकरी मित्रांनो, सध्या 2 तारखेला थोडे पावसाचे प्रमाण कमी जर दाखवले असले तरी वातावरण हे ढगाळ राहणार आहे आणि परत महाराष्ट्रात 3 तारखेला थोडे पावसाची शक्यता दाखवली आहे. तर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये 3 तारखेला पाहिलं असता जवळजवळ संभाजीनगर, पैठण, जालना, माजलगाव, बीड या भागामध्ये नॉर्मल पावसाचा शिडकाव होण्याची शक्यता आहे. तसेच परभणी, निलंगा या भागामध्ये की एकदम नॉर्मल पाऊस राहणार आहे आणि इकडे पाहिलं असता अकोला, खामगाव या भागामध्ये देखील नॉर्मल पावसाचा शिडकाव राहणार आहे. तसेच शेवगाव या भागामध्ये देखील नॉर्मल पावसाचा शिडकाव राहणार आहे. तसेच इकडे पाहिलं असता जुन्नर, खेड या भागामध्ये देखील नॉर्मल पावसाचा शिडकाव होण्याची शक्यता आहे. कारण शेतकरी मित्र, वातावरण एकदम खूप ढगाळ राहणार आहे आणि या ढगाळ वातावरणाच्या प्रभावामुळं महाराष्ट्रात एकदम नॉर्मल पावसाचा शिडकाव होण्याची शक्यता आहे. नंदुरबार, साक्री या भागामध्ये देखील नॉर्मल पावसाचा शिडकाव होऊ शकतो. तसेच शेतकरी मित्र, तसे पाहिलं असता सध्या अकोला आणि संभाजीनगर, सिल्लोड, जळगाव या भागामध्ये देखील नॉर्मल पावसाचा शिडकाव होऊ शकतो. तसेच पुसद, अमरावती या भागामध्ये देखील एकदम नॉर्मल पावसाचा शिडकाव हा 3 तारखेला होण्याची शक्यता आहे. हा पाऊस 2 तारखेला दाखवला होता, पण 2 तारखेच्या ऐवजी हा नॉर्मल पावसाचा शिडकाव हा 3